गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी पापडची अशी स्वादिष्ट कढी। चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 2 मीडियम साईजचे पापड आपण असे त्रिकोणीमध्ये कट करून घेतले आहेत। 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, 2 चमचे साखर, 1 वाटी दही, अर्धी वाटी बेसन, 1 ते 1.5 टोमॅटोची करून घेतलेली प्युरी, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा आलं आणि लसूण याची थोडं बारीक कुटून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक असा बाउल घेतला आहे। या बाउलमध्ये आपण साखर, दही, बेसन, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ हे आता आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये टोमॅटोची प्युरी सुद्धा ॲड करून घ्यायची आहे आपल्याला। हे असं छान आपण 7 ते 8 मिनिटं एकजीव करून घ्यायचं आहे। ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही असंच आपण 7-8 मिनिटं ह्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर गाईज आता आपण गॅसवर पॅन गरम व्हायला ठेवला आहे। त्यामध्ये तेल टाकून घेऊयात। तुम्ही तेलाऐवजी तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता। तर आता आपलं तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी देऊयात। जे अर्धा चमचा आपण आलं आणि लसूण ठेचून घेतलं होतं ते सुद्धा टाकून देऊया। जिरं छान तडतडल्यावर ह्या आपण सुक्या मिरच्या टाकूयात आणि हे 1 ते 2 मिनिटं छान परतून घेऊयात। आता आपण हे जे करून घेतलेलं मिश्रण आहे ते यामध्ये ओतूयात। तर ह्याच भांड्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करून घेऊयात आणि हे छान ढवळून त्यामध्ये ओतूयात। आता ह्याला एक कड आल्यानंतर आपण जे पापडचे त्रिकोणी करून घेतलेले तुकडे होते ते ह्यामध्ये सोडून घेऊयात। छान मिक्स करूयात। आणि ह्याला पापड शिजेपर्यंत 7-8 मिनिटं एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊयात। गाईज फायनली आपली पापडची कढी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असल्यास तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।